दोन्ही हात गुडघ्यांवर द्रोण मुद्रेमध्ये. पाठीचा कणा सरळ. मान मध्यभागी. आपली हनुवटी जमिनीला समांतर. डोळे अलगद मिटलेले. आहे त्या बैठकीमध्ये स्थिर बसण्याचा प्रयत्न. आपली जाणीव संपूर्ण देहाकडे. देहधारणा. हळूहळू लक्ष श्वासाकडे घेऊन जाऊया. आपण श्वास घेतोय, सोडतोय. आंतरिक सजगता. साधनेला सुरुवात करण्यापूर्वी एक मध्यम पट्टीतला ओंकार शरीर आणि मनाने स्थिर होऊया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास सोडताना ओंकार. ओम. इनर अवेअरनेस. चेहऱ्यावर एक हलकस स्मित हास्य. करून घेऊया. श्वसन मार्ग शुद्धी एकेका नाकपुडीने यथाशक्ती 15 वर्तन करायची आहेत. सुरुवात उजव्या नाकपुडीपासून. डोळे अलगद मिटलेले आहेतच. डाव्या अंगठ्याने डावी नाकपुडी सहज बंद करा. उजवीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि ह्या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 वर्तन आपली आपण करून घ्यायची मनाने. सावकाश कृती थांबवा. डावा हात गुडघ्यावर. हीच कृती विरुद्ध बाजूने. उजव्या अंगठ्याने उजवी नाकपुडी सहज बंद करूया. आणि डाव्या नाकपुडीने ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. डावीने आहे तो श्वास सोडून द्या. एक सहज श्वास भरून घ्या. घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. आणि या कृतीला सुरुवात. यथाशक्ती 15 वर्तन. सावकाश कृती थांबवून उजवा हात गुडघ्यावर. करणार आहोत कपालभातीची 15 वर्तन. एक मोठा श्वास भरून घ्या. संपूर्ण श्वास सावकाश सोडून द्या. करूया कपालभाती, ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. डोळे अलगद मिटलेले आहेतच. खांदे कोपरं शिथिल आहे. कपालभातीसाठी पुन्हा एकदा आहे तो श्वास पूर्णपणे सोडून एक सहज श्वास भरून घेऊया. आणि घेतलेला श्वास बाहेर जोरात सोडताना पोटाला आतमध्ये झटका. कपालभातीला सुरुवात. यथाशक्ती 15 वर्तन आपली आपण. थांबूया. मोकळा झालेला आपला श्वास, श्वसन मार्ग, दोन्हीही नाकपुड्या याकडे लक्ष. हातांची ज्ञानमुद्रा. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचित दाब. तिथे सुरू असलेल्या रक्ताच्या प्रवाहाची स्पंदन, त्याचा अनुभव घ्या.
पुन्हा एकदा एक खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संत गतीने सोडा. श्वास सोडताना डोळ्यांवर कपाळावर कुठलाही ताण नसेल. आंतरिक सजगता वाढत चालली आहे. आपल्या बंद डोळ्यांसमोर अ, ओम आणि चंद्रबिंदी अशा 3.5 मात्रांच्या ओमचं मनन करूया, स्मरण करूया. मध्यम पट्टीतले 3 उच्चार एका लागोपाठ एक ओंकाराचे. आपापल्या क्षमतेने श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना ओमचा उच्चार. ओ. काही क्षण शांत. दोन्ही हात जोडून घेऊया, जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. ओंकाराची प्रार्थना एकत्रित. ओंकारं बिंदु संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव ओंकाराय नमो नमः. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. संपूर्ण नतमस्तक. पुढील 1 तास आपण जी साधना करणार आहोत त्या साधनेसाठी ओमचे आशीर्वाद घेऊया. सावकाश कमरेतनं सरळ होऊया. श्वास घेत श्वास सोडत दोन्ही हात खाली, हातांच्या तळव्यांत घर्षण. निर्माण झालेली ऊब अलगद आपले चेहरा आणि डोळ्यांच्या स्नायूंना देऊया. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. दोन्ही पाय समोर घेऊया आणि विश्रांती. मान मागे सैल सोडा. पावलांमध्ये कम्फर्टेबल डिस्टन्स. जाणीव आपल्या श्वासाची. दोन्ही पाय जोडून घ्या. दोन्ही हात समोर घ्या. दोन्हीही हातापायांच्या बोटांमध्ये एकत्रित स्ट्रेच देऊया. 2 दिवसाच्या गॅपने आपण भेटत आहोत म्हणून थोडेसे युजनिंग एक्सरसाइज. अंगठा आतमध्ये, मग त्यावर 4 बोट एकत्र. पाऊल आणि आपले हात एकत्र आपण करतोय. पुन्हा ओपन करा. जास्तीत जास्त स्ट्रेच. 4 बोट फोल्ड करून त्यावर अंगठा. एकदा अंगठा आत आणि एकदा अंगठा बाहेर. अशा प्रकारे पुन्हा एकदा स्ट्रेच. अंगठा आतमध्ये घेऊया. बरोबर. ओपन करूया. दोन्हीही पावलांची बोट आणि हातांची बोट जोडलेली असतील. अँकल जॉईंट मधून पाऊल स्वतःकडे घ्या. मनगटामधून हाताचे तळवे स्वतःकडे खेचून घ्या आणि मग जमिनीकडे घ्या. बरोबर. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एकदा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. मध्ये येऊन थांबायचंय. दोन्ही हातांच्या मुठी वळून घ्यायच्या. हातांची बोटं स्ट्रेच करा. अंगठा आतमध्ये घेऊन त्यावर 4 बोटं फोल्ड करा. हातांच्या मुठी घट्ट वळून घेतल्या आणि आता एकत्रित अँकल जॉईंट मधून पाऊल, मनगटामधून हाताची मुठ क्लॉकवाईज गोलाकार फिरवा. 5 वेळेला करूया. 1, 2, न्यूरोमस्क्युलर कोऑर्डिनेशन. 3, 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 5 वेळेला. 1, 2, 3, 4, 5. 5 वेळा झाले की थांबा. हात खाली घ्या. थोडा वेळ हात मागे आणि विश्रांती घ्या.
पुन्हा जाणीव आपल्या श्वासाची. करूया नेक रोटेशन. दोन्ही पाय तसेच जोडलेले ठेवायचे. आपले हात सपोर्टसाठी मागे ठेवायचे. पाठकणा सरळ असेल. खांदे हलकेसे वर उचलले जातील हातांचा सपोर्ट असल्यामुळे. आणि आता सुरू करूया. सावकाश आपली हनुवटी गळ्याकडे घेऊन जा. ज्यांना मानेचा त्रास आहे त्यांनी फक्त मान उजवीकडे डावीकडेच फिरून घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली हनुवटी गळ्याकडे न्यायची. डोळे मिटून घ्या आणि ही कृती करा. मान उजवीकडे मागे, डावीकडे पुढे. अगदी सावकाश करा डोळे मिटून. जेव्हा आपण डोळे मिटून कुठलीही कृती करतो तेव्हा आपोआप आपलं लक्ष त्याकडे केंद्रित होतं. प्रत्याहार जो आहे म्हणजे आपल्या अष्टांग योग मधली जी पायरी आहे शरीराकडून मनाकडे नेणारी, ती आपल्याला सहज साधली जाते. विरुद्ध बाजूने 3 वेळेला डावीकडे मागे आणि उजवीकडे पुढे. तिन्ही वेळेला दोन्ही बाजूनी झालं की मग थांबा. डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. सावकाश मान सरळ करायचे. पावलांमध्ये पायांमध्ये डिस्टन्स घेऊन थोडंसं अंतर आणि विश्रांती घ्या. करूया बटरफ्लाय. पावलं जोडून घ्यायची. बटरफ्लाय सारखी स्थिती घ्या. आपण त्याच्यामध्येच करणार आहोत शोल्डर रोटेशन. पावलं जोडून घ्यायचे. ज्यांना अनकम्फर्टेबल वाटत असेल त्यांनी साधी मांडी घाला. दोन्ही हात समोर घ्यायचे. आता थोडंसं श्वासाकडे लक्ष देऊन कृती करायची आपल्याला. आता एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपले हात खांद्यावरती घ्या. हा. आता श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत सरळ, श्वास सोडत फोल्ड. आता श्वास घेत हात खांद्यातून लांब आणि श्वास सोडत पुन्हा बोटं खांद्यावर आडवी करायचे. श्वास घेत लांब, श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत लांब, श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत लांब, श्वास सोडत फोल्ड. श्वास घेत हात वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. हाताची बोटं खांद्यावर आहेत. कोपरं समोर घ्या आणि जॉईन करून घ्या. करूया शोल्डर रोटेशन. पुन्हा श्वासाकडे लक्ष. श्वास घेत घेत खांदे आपले हाताची कोपरं वर आणि श्वास सोडत खाली. क्लॉकवाईज रोटेशन. 1 2 3. बरोबर. पुन्हा कोपरं जॉईन करून घ्या आणि आता श्वास घेत मागे, श्वास सोडत पुढे. 3 वेळेला विरुद्ध बाजूने. बरोबर. 3 वेळा झालं की थांबायचं. आपले हात पावलांभोवती घ्यायचे. डोळे मिटून तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. श्वासाची गती वाढलीये की संथ आहे हे आपलं आपण तपासलं. आता आपल्या दोन्हीही हातांचा आधार आपल्या गुडघ्यांना द्यायचा आहे आणि श्वास घेत घेत हाताच्या आधाराने गुडघे वर घ्या आणि श्वास सोडत सोडत खाली प्रेस करा. बरं, आता हे करताना आपल्याला कुठेही पुढे मागे व्हायचं नाहीये. हाताच्या आधाराने आपण श्वास घेत घेत गुडघे मांड्यावर घेतोय आणि श्वास सोडत सोडत खाली जमिनीकडे प्रेस करतो. सावकाश कृती. श्वास घेत घेत वर, पाठकड्यातनं सरळ बसण्याचा प्रयत्न करा. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली प्रेस करा. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली प्रेस करा. बरोबर, छान. थांबा. पावलं थोडीशी लांब गेली असतील ती पुन्हा एकदा शरीराच्या जवळ घ्या. हाताची पकड पावलांच्या भोवती घ्या आणि आता थोडीशी जलद हालचाल करूया. सुरू करायचं आहे. जास्तीत जास्त गुडघे मांड्या वर खाली वर खाली. आपले पूर्ण हिप जॉईंट्स, थाय मसल्स मोकळे होते जेव्हा आपण ही कृती करतो त्यावेळेला. पण सावकाश. जलद करण्याच्या नादामध्ये आपण जास्त शरीराला ताण दिला कुठेतरी दुखापत होऊ शकते. हळूहळू कृती थांबवा. दोन्ही पाय सरळ करा.
आणि विश्रांती घ्या. करणार आहोत आपण आता वृषभासन. सोपं आहे, एकत्रित करू शकतो. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ, पाठीचा कणा सरळ ठेवा. आता आपला डावा पाय आहे तो फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला लावून घ्या. एकत्रित करूया, सोपं आहे. आणि जो उजवा पाय आपला सरळ आहे तो फोल्ड करायचा आणि आपण पोपडी मांडी घालतो ना त्याप्रमाणे तो फोल्ड करायचा. एका रेषेमध्ये आपली दोन्ही पावलं आणि गुडघे येते. आपल्याला जास्त उजवं पाऊल असं सीटच्या जवळ घ्यायचं नाहीये, तर ते जास्तीत जास्त लांब ठेवायचे सीट पासनं. तुमचे गुडघे एका रेषेत, पावलं एका रेषेमध्ये येतील. बरं, ज्यांना सायटिकाचा त्रास असेल त्यांनी मात्र अगदी सावकाश करा. जास्त पाय फोल्ड करून क्रॅम्प येत असेल तर साधी मांडी घाला आणि ट्विस्टिंग करा. ठीक आहे. आता आपल्याला आपला उजवा जो हात आहे तो डाव्या गुडघ्यावर ठेवायचा आहे. डावा हात मागे आणि डाव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघण्याचा प्रयत्न करा. डोळे मिटून घ्या. पुन्हा इथे आपण प्रत्याहार साधण्याचा प्रयत्न करूया, म्हणजेच शरीराकडून मनाकडे नेण्याचा प्रयत्न. श्वास घेतो आणि सोडतो. इथे 5 सेकंद आपल्याला थांबायचं या स्थितीमध्ये. पाठकळ्यापासून गळ्यापर्यंत आलेला ट्विस्ट, पायांची जी विशिष्ट अशी स्थिती निर्माण झाली आहे, त्या स्थितीमध्ये आपण किती कम्फर्टेबल आहोत हे आपलं आपण तपासा. उजवा पाय नकळत आपला स्टिफ होतो तर तो एकदम रिलॅक्स करा आणि 5 सेकंद या स्थितीमध्ये थांबा. मनानेच श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे 5 वेळा. बरोबर, छान. आता उलटचाल करूया. डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सावकाश मध्ये या. आता उजवा पाय जो आपण फोल्ड केलेला आहे तो सावकाश सरळ करा, जमिनीला घासत घासत. मग डावा पाय सरळ करा. पुन्हा दोन्ही पावलं पाय जोडून घ्या. आता उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल डाव्या मांडीला लावून घ्या आणि मग आपला डावा पाय जसा आपण कुपडी मांडी घालतो त्याप्रमाणे फोल्ड करायचंय. आपले दोन्हीही पावलं आणि गुडघे एका रेषेमध्ये येतील. आपलं डावं पाऊल जास्तीत जास्त बाहेरच्या बाजूला असू देत, सीटच्या जवळ न घेता. बरोबर, छान. आता डावा हात उजव्या गुडघ्यावर, उजवा हात मागे आणि त्यानंतर उजव्या बाजूला मागे वळून मागची भिंत बघा. आपले खांदे एका रेषेमध्ये येतील. आपल्याला पाय मात्र कुठे वर उचलायचं नाहीये. परफेक्ट. डोळे मिटून घ्या आणि पुन्हा एकदा जाणीव श्वासाची. 5 सेकंद त्या स्थितीमध्ये थांबूया. आपण किती कम्फर्टेबल आहोत डाव्या पायाने हेही तपासून पहा. श्वास घेतो, सोडतो. उलट चाल करताना डोळे उघडायचे, एक श्वास म्हणून घ्यायचा. श्वास सोडत आधी मान मध्यभागी येईल. दोन्ही हात गुडघ्यांवर येतील. पहिला डावा पाय सरळ करा, जमिनीला घासत. मग उजवा पाय सरळ करा आणि विश्रांती. इथे आपल्या गळ्यापासून पाठकण्यापर्यंत ओटीपोटावरती ट्विस्ट होता. विधिवत वज्रासन करून घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. एक एक पाय फोल्ड करायचा आहे. आधी उजवा पाय फोल्ड करा, त्याचं पाऊल उजव्या सीट खाली. मग डावा पाय फोल्ड करून त्याचं पाऊल डाव्या सीट खाली. मॅटवर बसून वज्रासन करा. खाली चटई चादर असेल तर दुखापत होऊ शकते. दोन्ही हातांची ज्ञानमुद्रा. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. खांदे एका, खांदे जमिनीकडे हलकेसे सैल सोडले. डोळे मिटून घ्या. चेहऱ्यावर एक हलकासा स्मित असेल आणि वज्रासनाची स्थिती बंद डोळ्यांनी तपासून पाहूया. आपण किती कम्फर्टेबली या स्थितीमध्ये बसू शकतो. कुठे जास्त ताण वाटतोय, कुठे जास्त प्रेशर आल्यासारखं वाटतंय हे आपलं आपण तपासायचंय. गुडघे मांड्या समोरून जुळलेले आहेत. सीटचा भाग टाचांच्या मध्ये आहे. पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत. हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत. खांदे जमिनीकडे थोडेसे सैल सोडलेले आहेत. पाठीचा मणका एका रेषेत आहे.
मान मध्यभागी आहे. वज्रासनाची स्थिती आपण आता घेतलेली आहे. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. या वज्रासनाचे सगळे शारीरिक मानसिक लाभ मला या क्षणी प्राप्त होत आहेत ही भावना आपल्या मनामध्ये. जोड श्वासाची श्वास घेतो, सोडतोय. श्वास सोडताना मनातल्या मनात ओंकार करूया. पुढे आपण करणार आहोत टायगर ब्रीदिंग, म्हणजेच मार्जरासनातून पुढे जाणारी ही कृती आहे. आणि त्यासाठी दोन्ही गुडघ्यांवर उभं राहायचंय. आधी डोळे उघडा, मग गुडघ्यांवर उभं राहा. गुडघ्यांमध्ये थोडंसं अंतर घ्यायचंय. आता हे अंतर आपल्या शोल्डर एवढं असेल, जे आपल्याला माहिती आहे. ज्यांना माहिती नाही त्यांनी पुन्हा बघून घ्या. आधी सीटचा भाग पायावर घ्या. उजव्या हाताचं कोपर उजव्या गुडघ्याला लावून घ्या आणि त्याप्रमाणे आपला डावा गुडघा, डावा पाय ऍडजस्ट करा. बरोबर. आणि त्यानंतर आपली दोन्हीही हातांची कोपरं दोन्हीही गुडघ्यांना लावून घ्यायची आणि खांद्यातून दोन्ही हात, गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. म्हणजे बघा संपूर्ण शरीर आपल्या एका रेषेमध्ये येतं. तुमचं तुम्ही तपासून पहा. थोडंसं डोकं खाली करा आणि बघा तुमचे पावलं, तुमचे हात एका रेषेमध्ये असतील. आता नजर आपली दोन्हीही हातांच्या मध्ये घ्या. खांदे रिलॅक्स करा. पोटाचे स्नायू जमिनीकडे अगदी ढिले सोडून द्या. आपली पावलं जमिनीकडे फ्लॅट असतील. करणार आहोत आधी मार्जरासन भाग 1 आणि त्याच्यानंतर डायनॅमिक हालचाल. तर आता सुरू करूया. श्वास घेत घेत आपली मान वर नेऊया. नजर सिलिंगकडे. तोंड बंद, डोळे बंद, दातावर दात आणि श्वास चालू. आपण करतोय मार्जरासन भाग 1. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहे, लंबर स्पॉन्डिलिसिस आहे किंवा सर्वाइकल स्पॉन्डिलिसिस असेल त्यांच्यासाठी हे प्रिव्हेंटिव्ह आहे. श्वास घेतो, सोडतोय. चेहऱ्यावर कुठलाही ताण नसेल, यथाशक्ती आपण हा प्रयत्न करतोय. आपला पाठकणा लोअर बॅक पासून वरपर्यंत, त्याच्यावरती आलेला प्रेशर, अंतर्वक्र आकार, त्या सगळ्याचं बंद डोळ्यांनी आपण अनुभव घेत आहोत. आणि गळ्यापासून पोटापर्यंतचे सगळे स्नायू जे ताणले गेले त्याचाही अनुभव घ्यायचा आहे. आणि जोड श्वासाची श्वास घेतोय, सोडतोय. छान, परफेक्ट. उलटचाल करूया. डोळे उघडा, एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत आता आपली मान पुन्हा मध्यभागी येईल. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. इथे काही सेकंद रिलॅक्स व्हा. पुन्हा खांदे, पोटाचे स्नायू अगदी ढिले सोडा जमिनीकडे. आता ज्यांना पुन्हा सर्वाइकल पाठीचा त्रास आहे त्यांनी पुढची कृती करणं टाळायचं. त्यांनी पुन्हा एकदा मार्जरासन भाग 1 सावरतन करा आणि बाकीच्यांनी एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आता आपली हनुवटी गळ्याकडे न्यायला सुरुवात करा. चिन लॉक पोझिशन आणि आपले खांदे सिलिंगच्या दिशेने थोडेसे वरती उचलायचे आहेत. हनुवटी गळ्याकडे जाईल, खांदे सिलिंगच्या दिशेने ताणले जातील. डोळे मिटून घ्या. सहज डोळे मिटायचे आहेत. आपण जेव्हा हनुवटी गळ्याकडे प्रेस करतो तेव्हा नकळत आपल्या कपाळावर, डोळ्यांवर आपण एक्स्ट्रा ताण देतो. पण तसं नका करू. फक्त हनुवटी गळ्याकडे सहजपणे तुम्हाला लॉक करून घ्यायचे. डोळे आणि आपलं कपाळ अगदी रिलॅक्स असेल. आपला पाठीचा मणका, खांदे सिलिंगच्या दिशेने ताणले गेले त्याची जाणीव. ज्या भागावरती मगाशी प्रेशर होता त्या भागावर आता ताण आलेला आहे. म्हणजे पाठीच्या मणक्यावर ताण आहे आणि गळ्यापासून पोटापर्यंतच्या भागावरती प्रेशर आलेलं आहे. त्या सगळ्याची जाणीव एक आवर्तन दीर्घ श्वसनाचं. मोठा श्वास घेऊन घ्या आणि संत गतीने सोडा. छान. आता सगळी उलटचाल करूया. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आता आपली मान पुन्हा मध्ये येईल. नजर दोन्हीही हातांच्या मध्ये. पुढे करूया आपण टायगर ब्रीथिंग.
आपल्याला श्वास घेत मान वर घ्यायचे, भाग 1 इनहेल अप आणि एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. इनहेल अप, एक्झेल डाऊन. अजून एक राउंड करूया. इनहेल अप, एक्झेल डाऊन. मध्ये यायचंय, थांबायचंय आणि वज्रासनामध्ये स्थिर होईल. गुडघे मांड्या जोडून घ्या. वज्रासनात स्थिर. तुमच्या हाताला मनगटांवरती जास्त प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर थोडेसे हात झटकून घ्या. डोळे मिटून घ्या आणि ही कृती करा. हलकेसे हात झटकून घ्या प्रेशर आल्यासारखं वाटत असेल तर. आणि वज्रासनामध्ये काही सेकंद थांबूया. आपण जे मार्जनासन केलं त्याचा मनातल्या मनात मागोवा. आणि एकेका पायाने आता वज्रासन सोडून द्यायचं. एक एक पाय सरळ करा. उजवा हाताच्या आधाराने एक एक पाय सरळ करा आणि मग डावा. पावलांमध्ये हलकीशी हालचाल करून घ्या. मान मागे सैल सोडून. ज्यांना प्रॅक्टिस आहे, सराव आहे, ते अगदी सहज करू शकतात. पण जे नव्याने सुरुवात करतायत त्यांच्या अँकल जॉईंट्स मध्ये किंवा गुडघ्यांच्या इथे जास्त प्रेशर आल्यासारखं वाटू शकतं. म्हणून थोडंसं पावलांमध्ये हालचाल. आजपासून आपण सूर्यनमस्कारांना सुरुवात करणार आहोत. जे नवीन साधक आहेत त्यांनी आधी सूर्यनमस्कारामधल्या ज्या 12 स्टेप्स आहेत त्या आधी बघून घ्या. मग आपण सगळे एकत्रित करणार आहोत. जुने साधक आहेत त्यांना माहिती आहे. फक्त ह्याचे कॉन्ट्रा इंडिकेशन लक्षात घ्या की सूर्यनमस्कार ज्यांना हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, हृदयविकाराचा त्रास आहे, कुठल्याही प्रकारची पाठीच्या मणक्याची सर्जरी झाली असेल किंवा पाठकण्याची दुखणी असतील, त्यांनी सूर्यनमस्कार करणं टाळायचं आहे. त्याचबरोबर ज्यांना व्हर्टिगो, मायग्रेनचा त्रास आहे, कुठलेही जर तुमच्या ट्रीटमेंट चालू असतील या प्रकाराच्या, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सूर्यनमस्कार करा. ते यासाठी की उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत. सूर्य म्हणजेच ऊर्जा आणि त्याच्यामुळे आपल्या शरीराचं तापमान, थोडीशी श्वासाची गती वाढते. म्हणून जर तुमची या सगळ्या व्याधींची ट्रीटमेंट चालू असेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि सूर्यनमस्कार करा. सूर्यनमस्काराचे फायदे असे आहेत की सर्वांग सुंदर आसन आहे हे सूर्यनमस्कार. एकूण 12 स्टेप्स आहेत. आपलं संपूर्ण शरीर लवचिक होण्यासाठी हे नमस्कार आपल्याला खूप फायदेशीर ठरतात. असं म्हटलं जातं की जेव्हा आपण सूर्यनमस्कार घालतो तेव्हा आपल्याला हजारो वर्षांची संपत्ती प्राप्त होते. तर ही संपत्ती म्हणजे धन स्वरूपातली नसून आरोग्यम धनसंपदा अशा स्वरूपाची आहे. जे आपण शाळेमध्ये हा सुविचार ऐकतो, पाहिलेला आहे आणि आत्मसात करायचा आहे. फक्त लक्षात घ्यायचे की ज्या या सगळ्या व्याधी आहेत त्यांनी मात्र करताना थोडीशी काळजी घ्या. डॉक्टरांचा सल्ला घ्या. याचे अजून जे काही फायदे आहेत ते मी ग्रुपवरती टाकेन. इथे जास्त वेळ घेणार नाही. तर मी आधी दाखवते 12 स्टेप्स कशा आहेत, मग आपण एकत्रित करूया. तर आपल्याला स्टँडिंग मध्ये यायचंय. जुने साधक आहेत त्यांनी करायला हरकत नाहीये, पण जे नवीन आहेत त्यांनी मात्र आधी बघून घ्या आणि मग एकत्रित करूया. तर इथे आपल्याला मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचंय. सूर्यनमस्काराची सुरुवात आपण नॉर्मली गायत्री मंत्राने करतो. तर तो आपण नंतर पुढे एकत्रित घेऊया. तर मी दाखवते 12 स्टेप्स कशा आहेत. दोन्ही पावलं जोडून घ्यायची, हात शरीराच्या जवळ, मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचं. ही झाली आपली पूर्वस्थिती. त्यानंतर पहिलं जे आसन आहे ते म्हणजेच नमस्कार आसन. दोन्ही हात जोडून घ्यायचे, जोडलेले हात हृदयापाशी. दुसरी जी कृती आहे ती म्हणजे हस्त उत्तानासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर. 3 हस्तपादासन. दोन्ही हात खाली. हे झालं 3 हस्तपादासन. पुढे आहे 4 अश्वसंचलन. उजवा पाय मागे घ्यायचा, त्याचा गुडघा जमिनीवर टेकवायचा आणि नजर सिलेली. हे झालं 4 अश्वसंचलन. त्यानंतर 5 दंडासन. डावा पाय मागे घ्यायचा, स्लॅन्टिंग पोझिशन. पाठकणा सिलिंगला समांतर, पोट जमिनीला समांतर, नजर समोर. हे झालं 5 दंडासन. पुढे 6 अष्टांगासन. गुडघे जमिनीवर टेकवायचे, पावलं जमिनीकडे फ्लॅट करायची. आपल्या छातीचा भाग जमिनीवर येईल आणि आपली हनुवटी किंवा आपलं कपाळ जमिनीवर. शरीराची एकूण 8 अंग जमिनीवर असतात.
म्हणून हे अष्टांगासन किंवा साष्टांग नमस्कार. ही झाली आपली 6वी स्टेज. पुढे आहे 7 भुजंगासन. पूर्णपणे कमरेतनं वर, खांद्यातून दोन्ही हात सरळ, पावलं जमिनीकडे फ्लॅट आहेत आणि नजर आपली सिलिंगकडे आहे. हे झालं 7 भुजंगासन. पुढे 8 पर्वतासन. सावकाश गुडघे वर उचलायचे. आपल्या शक्य असेल तर टाचा जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आणि आपली नजर आपल्या नेवल रिजनकडे. हे झालं 8 पर्वतासन. मगाशी आपण जो पाय मागे घेतला होता, आता तोच पाय पुढे घ्यायचा, म्हणजे उजवा पाय आपल्याला पुढे घ्यायचा आहे. शक्य असेल तर आपलं दोन्हीही हातांच्या मध्ये उजवं पाऊल आणण्याचा प्रयत्न करायचा. आपला डावा गुडघा बघा पूर्णपणे जमिनीवर आहे आणि नजर सिलिंगकडे. हे झालं 9 अश्वसंचलन, नजर सिलिंगकडे. पुढे आहे 10 हस्तपादासन, हस्त उत्तानासन. 11 आणि 12 नमस्कारासन. आता पहिल्या याच्यामध्ये आपण उजवा पाय मागे घेतला आणि उजवा पाय पुढे घेतला. पुढे दुसरं करताना आपण डावा पाय मागे घेणार आणि डावा पाय पुढे घेणार. अशा प्रकारे जेव्हा आपण 2 सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपली एक सायकल पूर्ण होते. आणि जेव्हा आपण 3 सूर्यनमस्कार करतो किंवा 6 सूर्यनमस्कार करतो तेव्हा आपली 3 सायकल पूर्ण होते. अशा ह्या सूर्यनमस्काराच्या पद्धत आहे. ठीक आहे. तर आता आपण सगळ्यांनी एकत्रित करायचं आहे. लक्षात आलंय? फक्त कॉन्ट्राइंडिकेशन लक्षात घ्या आणि त्याप्रमाणे कृती करा. गुडघेदुखीचा ज्यांना त्रास आहे किंवा जास्त बसून कुठल्याही कृती करता येत नसतील, त्यांनी आपला वर्ग झाला की मला एक मेसेज करा की गुडघेदुखीचा त्रास आहे, आम्हाला सूर्यनमस्कार करणं जमत नाही. त्यांच्यासाठी दुसरा पर्याय आहे, तो मी तुम्हाला सांगेन. ठीक आहे. इंट्रोडक्शनच्या वेळेला कुणी मला असं सांगितलं तर नाहीये की गुडघेदुखीचा त्रास आहे म्हणून, पण तरीही जर कुणाला असं वाटत असेल तर तुम्ही मला पर्सनली विचारा, मी सांगेन. सगळ्यांनी स्टँडिंग मध्ये यायचं. स्टँडिंग मध्ये विश्रांती घ्या. मान मागे सैल सोडा. एका हाताने दुसऱ्या हाताचं मनगट पकडायचं आणि मान मागे सैल सोडायची. इथे थोडा वेळ थांबा. सूर्यनमस्कार करण्याआधी आपण करूया ताडासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ आणि नजर समोर घ्यायची. सूर्यनमस्कार हा स्थूल व्यायाम आहे, म्हणजे इथे तुमची श्वासाची गती थोडीशी वाढते, हृदयाची गती वाढते. त्याच्या आधी आपण करूया ताडासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे, हात शरीराच्या जवळ आणि नजर समोर एका बिंदूकडे स्थिर करा. आता हळूहळू आपले दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेण्यास सुरुवात करा. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्हीही कानांना होऊ दे. हलकेशे आपले हात थोडेसे मागे घ्यायचे. बरोबर, नजर समोर. आणि आता आपला टाचा जमिनीपासून वर. जास्तीत जास्त स्ट्रेच द्या. स्ट्रेच, स्ट्रेच, स्ट्रेच. छान. सावकाश टाचा खाली घ्या. दोन्ही हात खाली घ्या आणि विश्रांती. मॅटच्या एका टोकाला येऊन उभं राहायचंय सूर्यनमस्कारासाठी. दोन्ही पाय जोडलेले, आपले हात शरीराच्या जवळ. असं वाटतंय की जर आपलं तोल जातोय तर मात्र थोडंसं पावलांमध्ये अंतर घ्या. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी, डोळे अलगद मिटलेले. आणि आता अशी कल्पना करा की आपल्या बंद डोळ्यांसमोर आपण नुकताच उगवणाऱ्या सूर्याचं चित्र पाहण्याचा प्रयत्न करूया. अशी कल्पना करायची आपण की डोंगरावरून नुकताच सूर्य उगवत आहे. त्याची पिवळसर केशरी सोनेरी किरण आपल्या मुखावर पडत आहे. त्यातून जी ऊर्जा प्राणशक्ती निर्माण होत आहे ती आपल्या शरीरामध्ये प्रवेश करत आहे. आपल्याला दिवसभर कामासाठी ती ऊर्जा पोषक ठरणार आहे. सर्वश्रेष्ठ कर्मयोगी सूर्य देवता अख्ख्या जगाला प्रकाश आणि ऊर्जा देतो, प्राणशक्ती देतो. त्याच्यासारखा कर्मयोग अंश रूपाने आपल्यामध्येही यावा ही प्रार्थना आपण करूया. आणि गायत्री मंत्राचा पठण एकत्रित करूया. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यम्
भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। ओम मित्राय नमः। एक नमस्कारासन डोळे उघडायचे सगळ्यांनी. दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे घेऊया, अश्वसंचलन मृधात जमिनीवर, नजर सीलिंगकडे, तोंड बंद, श्वास चालू. आपण केलंय 3 अश्वसंचलन, 4 अश्वसंचलन, 5 दंडासन. आपला डावा पाय मागे घ्यायचा आहे, नजर समोर, संपूर्ण शरीर एका रेषेमध्ये, स्लॅन्टिंग पोझिशन परफेक्ट. त्याच्यानंतर 6 अष्टांगासन, गुडघे जमिनीवर टेकवा. आपल्या छातीचा भाग जमिनीवर येऊ दे, हनुवटी किंवा कपाळ जमिनीवर. 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट करा, नजर सिलिंगकडे, परफेक्ट. 8 पर्वतासन, गुडघे थोडेसे वर उचलायचे. आपल्या टाचा खाली जमिनीकडे लागतायत का बघा आणि नजर तुमची नेवल रिजनकडे. आपण केलंय 8 पर्वतासन. आपले पाय गुडघ्यातनं सरळ असतील, पूर्णपणे आपले जे काफ मसल्स आहेत तिथे आलेला ताण, त्याकडे लक्ष, जोड श्वासाची. पुढे करूया 9 अश्वसंचलन. उजवा पाय पुढे घ्या. आपलं उजवं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये आलं पाहिजे, ही आता आपण एक टार्गेट ठेवायचं आपल्यामध्ये. आणि आपला डावा गुडघा जमिनीवर, नजर सिलिंगकडे. उजवं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये आलं पाहिजे. आपण केलंय 9 अश्वसंचलन आणि आता 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. आता इथे एक अर्धा सूर्यनमस्कार झाला, कारण की आपण उजवा पाय पुढे घेतला, तोच पाय मागे आणि पुढे आपण केला. आता पुढची कृती. पुन्हा दोन्ही हात जोडलेले. ओम रवये नमः. एक नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्त पादासन, 4 आपला डावा पाय मागे घेऊया, अश्वसंचलन, डाव्या पायाचा गुडघा जमिनीवर असेल. 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 आपला डावा पाय पुढे घेऊया. पुन्हा डावं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, नजर सिलिंगकडे. बरोबर. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन आणि 12 नमस्कारासन. आपलं एक सायकल पूर्ण झालं, जेव्हा आपण 2 सूर्यनमस्कार करतो त्यावेळेला. अजून आपल्याला पुढे 4 सूर्यनमस्कार करायचे. ज्यांना कोणाला दमल्यासारखं वाटेल, गरगरल्यासारखं वाटेल, त्यांनी थांबायचंय. सुरू करूया. ओम आदित्याय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 उजवा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, पावलं जमिनीकडे फ्लॅट, 8 पर्वतासन, गुडघे वर उचला, टाचा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करा. 9 उजवं पाऊल दोन्हीही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. ओम खगाय नमः. 1 नमस्कारासन, 2 हस्त उत्तानासन, 3 हस्तपादासन, 4 डावा पाय मागे अश्वसंचलन, 5 दंडासन, 6 अष्टांगासन, 7 भुजंगासन, 8 पर्वतासन, 9 आपलं डावं पाऊल पुढे दोन्ही हातांच्या मध्ये आणण्याचा प्रयत्न करा, अश्वसंचलन. 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. अजून 2 करूया.
ओम अर्काय नमः. एक नमस्कारासन, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्त पादासन, चार उजवा पाय मागे अश्वसंचलन, पाच दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ उजवं पाऊल पुढे अश्वसंचलन, दहा हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. आणि आता एक शेवट. ओम भास्कराय नमो नमः. एक, दोन हस्त उत्तानासन, तीन हस्तपादासन, चार डावा पाय मागे अश्वसंचलन, पाच दंडासन, सहा अष्टांगासन, सात भुजंगासन, आठ पर्वतासन, नऊ डावं पाऊल पुढे घेऊया अश्वसंचलन, 10 हस्तपादासन, 11 हस्त उत्तानासन, 12 नमस्कारासन. श्वासाची गती थोडीशी वाढली असेल. नाकाने श्वास घेऊन थोडस पुढे पायामध्ये अंतर घ्या. आपले हात गुडघ्यांवर ठेवा. नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. सावकाश कमरेतनं सरळ व्हा. आधी खाली बसा आणि मग पाठीवर पडून विश्रांती घ्या. श्वासाची गती, हृदयाची गती थोडीशी वाढली असेल, दमल्यासारखं होत होतं. उभी एका कुशीला बळा आणि पाठीवर पडून विश्रांती. उन्हाळ्याचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे सूर्यनमस्कार यथाशक्ती घाला. कुठेही जास्त अनइझी वाटलं तर मात्र थांबायचं, पण प्रॅक्टिस मात्र रोज ठेवायची. किमान सूर्यनमस्कार दिवसाला 4 तरी असले पाहिजेत. डोळे मिटून विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती अगदी वाढली आहे की संत आहे हे आपलं आपण तपासा. कुठे जास्त आपल्याला ताण आलेला होता का, कुठे प्रेशर आल्यासारखं वाटतंय का, हे तपासा आणि तो भाव मनाने शिथिल करा. चेहऱ्यावर कुठलाही ताण नाहीये. सूर्यनमस्काराचे सगळे लाभ मला या क्षणी प्राप्त होत आहेत, ही भावना आपल्या मनामध्ये. दोन ते तीन श्वास आपण विश्रांती घेऊया. अजूनही दमल्यासारखं वाटत असेल तर नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने फुंकर मारल्याप्रमाणे सोडा. आपला सगळा ताण, जे काही दमल्यासारखं वाटतंय त्या श्वासासोबत पूर्णपणे बाहेर निघू दे. दोन्ही पाय जोडून घ्या. हात शरीराच्या जवळ घ्या. आता दोन्ही पाय थोडेसे वर उचला आणि ते फोल्ड करा. आणि समोरनं आपल्या पायांना विळखा द्या. हातांचा विळखा द्या समोर. हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हा विळखा द्या. बरं. आता या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. डोळे मिटून घ्या. सगळे स्नायू रिलॅक्स करा. श्वास घेतो, सोडतोय. बरं, आता आपल्याला इथे पुढची एक कृती करायची आहे, ती म्हणजे आपल्याला उठायचंय आणि पुन्हा पाठीवर यायचंय. आता ज्यांना पाठकण्याची दुखणी आहे, सर्व्हायकलचा त्रास आहे, त्यांनी फक्त एवढीच स्थिती घ्या आणि एकदा उजव्या कुशीला आणि डाव्या कुशीला व्हा. ज्यांना पाठीचा मणका आणि मानेचा मणका यांच्यामध्ये गॅप आहे, त्रास आहे, दुखणं आहे, त्यांनी फक्त एकदा उजवीकडे आणि डावीकडे व्हायचंय. बाकीच्यांनी आपल्याला थोडंसं शरीराला झटका देऊन उठायचंय आणि पुन्हा पाठीवर यायचं. ठीक आहे. हाताची आपण पकड घेतलीये समोर आणि आता सुरू करा. थोडेसे आपले पाय वर घ्यायचे, उठायचंय आणि पुन्हा पाठीवर यायचं. बरं, पाठीवर येताना थोडीशी पावलं डोक्याच्या दिशेने घ्या. बरोबर, छान. एक, आ, दोन, आ, तीन, आ, चार, पाच, अजून एकदा 6.
वर आल्यानंतर सावकाश खाली या, सावकाश खाली या. आणि आता एकदा उजव्या कुशीला आणि एकदा डाव्या कुशीला सुरू करायचं. एकदा उजवीकडे आणि एकदा डावीकडे. डोकं वर न उचलता आपण एकदा उजव्या कुशीला आणि एकदा डाव्या कुशीला होतोय. आपल्या शरीराचं गाठोडं एकदा आपण वर अप अँड डाऊन केलं आणि आता उजवीकडे डावीकडे. 2 ते 3 वेळा झालं की थांबा आणि मध्ये या. मध्ये आल्यानंतर थांबायचंय. आता याच्यातूनच पुढे आपण पवन मुक्तासन करणार आहोत. पण त्याच्या आधी डोळे मिटून घ्या. थोडा वेळ तिथल्या तिथेच विश्रांती घ्या. अगदीच कोणाला अनकम्फर्टेबल वाटत असेल त्यांनी आधी पाय सरळ करा आणि पुन्हा ही स्थिती घ्या. ज्यांना शक्य आहे त्यांनी या स्थितीमध्ये काही सेकंद थांबा. डोळे मिटलेले, चेहरा शांत. करणार आहोत आपण आता पवन मुक्तासन. याच्यातूनच पुढे जाणार आहोत. आता ज्यांनी हातांच्या बोटांची गुंफण केली आहे तर त्याला शक्य असेल तर एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा आणि थोडीशी घट्ट पकड करा. म्हणजे पोटावरती खूप छान असा प्रेशर जाणवेल. ज्यांना शक्य आहे त्यांनी एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा. आपली पावलं जी आहेत ती जमिनीकडे अगदी सैल करा. डोळे मिटून घ्या. बघा पोटावर प्रेशर आल्यामुळे थोडस आपला श्वास घ्यायला आणि सोडायला एक थोडस एक अडथळ्यासारखं वाटतं. थोडस अनकम्फर्टेबल वाटतं. आता पुढची कृती. पुन्हा ज्यांना पाठकणा सर्वायकलचा त्रास आहे त्यांनी डोकं वर उचलायचं नाहीये. बाकीच्यांनी डोकं वर उचला. आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. छान. नॉर्मल श्वास चालू. सावकाश डोकं खाली घ्या. आपल्या हातांचा विळखा सोड. दोन्ही पाय हवेत सरळ करा आणि विश्रांती खाली घ्या. हवेत सरळ करून जमिनीवर ठेवा आणि मग विश्रांती घ्या. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. पोटावरती जो प्रेशर आलेला होता तो सगळा रिलीज होतोय त्याची जाणीव. चेहऱ्यावर एक हलकस स्मित असतं. करणार आहोत आपण द्रोणासन. श्वासाची गती पूर्णपणे नॉर्मलला येऊ दे. आणि द्रोणासनासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय जोडलेले, आपले हात शरीराच्या जवळ एका रेषेमध्ये संपूर्ण शरीर. आणि आता आपल्याला एकाच वेळेला आपले दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचलायचंय एकाच वेळेला. हा. आता ज्यांना पूर्ण बॉडी लिफ्ट करता येत नसेल तर त्यांनी हाताच्या आधाराने आधी अपर बॉडी वर उचला आणि मग दोन्ही पाय वर उचला. ठीक आहे. ज्यांना शक्य आहे त्यांनी एकत्रित ही सगळी कृती करण्याचा प्रयत्न करा. सुरू करूया. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ आणि आता एकाच वेळेला दोन्ही हात, पाय आणि संपूर्ण शरीर जमिनीपासून वर उचला. येस, परफेक्ट. आपली नजर दोन्हीही पायांच्या अंगठ्याकडे आणि इथे स्वतःचा बॅलन्स सांभाळा. आपले कोर मसल्स बिल्डअप होत आहेत या द्रोणासनामुळे. त्याचा आपण अनुभव घेतोय आणि जोड श्वासाची. कुठेही पायामध्ये थरथर वाटत असेल तर पूर्णपणे आसन सोडून द्या. छान. व्हेरी गुड. सावकाश खाली येऊया. हळूहळू दोन्ही पाय, आपल्या पाठीचा एक एक मणका, दोन्ही हात जमिनीवर येतील. डोळे मिटून घ्या आणि विश्रांती. आपली जाणीव आपल्या पोटात, आपल्या कोर मसल्सकडे. इथे प्रेशर आल्यामुळे थोडीशी श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घेऊन तोंडाने सोडा. डोळे मिटलेले. सावकाश एका कुशीला बघूया आणि हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये येऊया. अगदी सावकाश.
बैठक स्थितीमध्ये आधी विश्रांती घ्या. दोन्ही पाय म्हणजे अगदीच गरगरल्यासारखं वाटत असेल तर थोडीशी विश्रांती घ्यायची. आणि पुढे पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मुंडी. सीटचा भाग मागे ढकलायचा थोडासा आणि कमरेतनं सरळ व्हायचं. हाताची कोपरं शरीराच्या जवळ. दोन्ही हात गुडघ्यांवर तरुण मुद्रेत. डोळे अलगद मिटून घ्या. बैठकीमध्ये स्थिर बसूया. स्थिर सुखमासनं. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं करूया. आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडा. अजून एकदा खोलवर दीर्घ श्वास भरून घ्या. संथ गतीने सोडूया. आपल्या अंतरंगामधल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. डोळे मिटलेल्या स्थितीमध्येच पुढच्या सगळ्या कृती करण्याचा प्रयत्न करा. डाव्या हाताची ज्ञान मुद्रा, उजव्या हाताची प्राणायाम मुद्रा. करणार आहोत आपण अनुलोम विलोमची आवर्तन. उजवी नाकपुडी सहज बंद. डोळे अलगद मिटलेले. डावीने आहे तो श्वास पूर्णपणे सोडून द्या. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने संथ रेचक. उजवीने खोलवर दीर्घ पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. हे आपलं एक आवर्तन झालं. दुसरं. डावीने खोलवर दीर्घ पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने संथ रेचक. तिसरा वर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. डावीने रेचक. आणि आता एक शेवटचा आवर्तन. डावीने पूरक. डावी बंद. उजवीने रेचक. उजवीने पूरक. उजवी बंद. आणि डावीने सावकाश रेचक. उजवा हात गुडघ्यावर ज्ञानमुद्रेत. डोळे अलगद मिटलेले आहेतच. शरीर आणि मन समतोल करणारा, तणाव कमी करणारा हा अनुलोम विलोम प्राणायाम. त्याचा अनुभव. आज आपण शिकणार आहोत शीतली प्राणायाम. उन्हाळ्यासाठी अतिशय लाभदायक हा प्राणायाम आहे. या प्राणायामाच्या सरावाने किंवा अभ्यासाने आपल्या शरीराचं तापमान जे आहे हे थोडंसं जे वाढलेलं असतं उन्हाळ्यात ते थोडंसं कमी व्हायला मदत होते. आणि शीतली आणि सितकारी हे 2 प्राणायाम अपवादात्मक आहेत. म्हणजे इथे आपण तोंडाने श्वास घेतो आणि नाकाने सोडतो. म्हणून हे प्राणायाम मोकळ्या हवेमध्ये, शुद्ध हवेमध्ये करावे.
जर आजूबाजूला प्रदूषण असेल, धुळीचं वातावरण असेल, तर मात्र हे प्राणायाम करणे टाळायचं आहे. त्याच्यामुळे तुमच्या तोंडामध्ये धुळीचे कण किंवा हवेचे कण जाऊन इजा होऊ शकते. म्हणून मोकळ्या हवेमध्ये स्वच्छ ठिकाणी हा प्राणायाम करायचा आहे. शीतली आणि शीतकारी. तर आज आपण बघणार आहोत शीतली प्राणायाम. उन्हाळ्याच्या दिवसासाठी अतिशय लाभदायक हा प्राणायाम आहे. फक्त ज्यांना लो बीपीचा त्रास आहे त्यांनी मात्र हा प्राणायाम शक्यतो तरी टाळावा. तर हा कसा करायचा दाखवते. तर इथे शीतली प्राणायामामध्ये आपल्याला जिभेची पन्हाळ करायची. म्हणजे ती बाहेर घेऊन यायची आणि ती फोल्ड करायची. आता जर कोणाला जीभ पटकन बाहेर येत नसेल किंवा ती पटकन फोल्ड होत नसेल, तर त्यांनी ओठांचा चंबू करायचा आणि तोंडाने हवा आतमध्ये घ्यायची आणि मग तोंड मिटून नाकाने ती सोडायची. ज्यांना जीभ पटकन फोल्ड करता येत नसेल, कधी-कधी अर्थरायटिसचा त्रास असतो, या सगळ्या आपल्याला अडचणी येतात. असं होत असेल त्यांनी फक्त ओठांचा चंबू करायचा. बाकीच्यांनी मात्र आपली जीभ बाहेर घ्यायची आणि ती फोल्ड करायची. जसं पत्र्याची पन्हाळ कशी असते त्याप्रमाणे. आणि ह्या जिभेच्या आधाराने आपल्याला हवा आतमध्ये भरून घ्यायची आहे. पूरक करायचं तोंडाने, मग जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक करायचं. खूप छान प्राणायामात आहे हे 2 शीतली आणि शीतकारी. आपलं मन अगदी शांत होतं. जो काही तणाव आहे, जे काही विचार असतात एकामागून एक येणारे, ते कमी व्हायला मदत होते आणि खूप शांत वाटतं. त्या नावाप्रमाणेच त्याचे लाभ आहेत. तर आता आपण सगळ्यांनी एकत्रित करूया. सगळ्यांना कळली आहे कृती कशी आहे ती? प्राणायाम हा शक्यतो तरी डोळे मिटूनच करावा. तरच आपण शरीराकडून मनाकडे आपला हा प्रवास होतो. आपण आसनं ही शरीराच्या फ्लेक्सिबिलिटीसाठी करतो, शरीर तंदुरुस्त होण्यासाठी करतो आणि प्राणायाम हा जो आहे, हा आपण मन शांत राहण्यासाठी करतो, एकाग्र राहण्यासाठी करतो. म्हणून तो शक्यतो तरी डोळे मिटून करण्याचा प्रयत्न करायचा. सुरू करूया शीतलीची 3 आवर्तन आपण करूया. डोळे मिटलेले, हाताची कोपरं शरीराच्या जवळ आहेत, हातांची ज्ञानमुद्रा आहे, खांदे रिलॅक्स आहेत, पाठीचा मणका सरळ, मान मध्यभागी, चेहऱ्यावर एक हलकसं स्मित हास्य. सुरू करूया शीतलीची आवर्तनं. जीभ बाहेर घेऊन या, जिभेची पन्हाळ तोंडाने हवा आतमध्ये भरून घ्या, तोंडाने खोलवर दीर्घ पुरं. थंड हवेचा स्पर्श आपल्या कंठापासून फुफ्फुसांपर्यंत जातोय. जीभ आतमध्ये, तोंड बंद आणि नाकाने संथ रेचक. दुसरा अर्थ. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरं. थंड हवेचा स्पर्शाची जाणीव कंठापासून फुफ्फुसांपर्यंत. जिभातमध्ये तोंड बंद, नाकाने सावकाश रेचक. अजून एक राऊंड करूया. जिभेची पन्हाळ, तोंडाने खोलवर दीर्घ पुरं. जिवातमध्ये तोंड बंद आणि नाकाने सावकाश रेचक. मन शांत झालंय, स्थिर झालंय, विचार आपोआप कमी होत चालले. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये किंचित सदा पण प्राणस्पंदनांची अनुभूती घेऊया. भ्रामरी प्राणायामाची 3 आवर्तन. ज्यांची कुठलीही मानसिक ट्रीटमेंट चालू असेल त्याने भ्रामरी प्राणायाम करणं टाळायचं आहे. आहे तो श्वास सोडा. खोलवर दीर्घ पुरं आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर
दीर्घ पूर रेचक करताना भ्रमरगुंजन. खोलवर दीर्घ पूर रेचक करताना भ्रमरगुंजन. काही क्षण शांत. डोळे मिटलेल्या स्थितीमध्ये आहे ती बैठक सोडून द्या. पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी आणि पाठीवर पुढे विश्रांती घ्या. 2 मिनिटासाठी आपण शवासन करून घेऊया. एका कुशीला वळा आणि पाठीवर करून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये पुरेसं अंतर घ्या. टाचा आतल्या बाजूला पायाची बोटं बाहेर. आपले हात शरीरापासून लांब. हातांची बोटं अर्धवट मिटलेली. तळवे सिलिंगच्या दिशेला. मान आपली डावीकडे, उजवीकडे किंवा मध्यभागी. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने सैल सोडून द्या. शवासनाची आदर्श स्थिती आपण आता या क्षणी घेतली. शरीराला विश्रांती आणि मनाला शांती देणारं चैतन्यासन, आनंदासन. दिसायला जरी हे सोपं असलं तरी करायला तेवढंच कठीण. जाणीवपूर्वक शिथिलता शरीरामध्ये आणि मनामध्ये. आज आपण 1 तास जी काही साधना केली, 12 सूर्यनमस्कार केले, त्या सगळ्या सूर्यनमस्काराची स्टेप्स आठवण्याचा प्रयत्न करा. ते करताना आपल्याला कुठे अवघडल्यासारखं वाटलं का? त्याचा मनातल्या मनात मागोवा घ्या आणि आपल्या संपूर्ण देहाचं निरीक्षण करा. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत. आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे त्यांचं निरीक्षण. आणि हा संपूर्ण शारीरिक भाग आपण मनाने शिथिल करता. दोन्हीही पावलं, पावलांची 5ही बोटं, तळपाय, टाच, घोटा, पोटऱ्या, गुडघा, मांडीचा भाग, सीटचा भाग, आपले हिप जॉइंट्स, थाय मसल्स शिथिल करत आहोत. दोन्ही हात, हातांची 5ही बोटं, तळहात, मळहात, मनगट, कोपर, दंड, खांदा सगळे महत्वाचे स्नायू आणि सांधे शिथिल करत आहोत. पाठकड्यांमधली 33 मणक्यांची माळ जी आता जमिनीवर अलगदपणे विसावली आहे, विश्रांती घेत आहे, तीही शिथिल होत आहे. आपल्या पोटातील आजूबाजूचे सगळे स्नायू, ग्रंथी शिथिल होत आहेत. छातीचा भाग, तिथला पिंजरा, तिथल्या बरगड्या, त्याच्या आतली फुफ्फुसं, छोटंसं हृदय शिथिल होत आहे. गळ्यातील आजूबाजूचे स्नायू, ग्रंथी शिथिल होत आहेत. हनुवटी, ओठ, दात, तोंडाच्या आतली सैल सर्जी, संपूर्ण जबड्याचा भाग शिथिल होत आहे. आपले 2 गाल, 2 कान, नाक, नाकाचा शेंडा, दोन्हीही नाकपुड्या शिथिल होत आहेत. अलगद मिटलेले डोळे, डोळ्यांच्या आतली बुबुळं, पापण्या, भुवया, आठी विरहित कपाळ, डोक्याचा मागचा भाग, टाळूचा भाग आणि आपले केस शिथिल झालेले आहेत आणि याची आपल्याला जाणीव आहे. आपलं संपूर्ण शरीर कापसासारखं हवेत हलकं हलकं तरंगत आहे. माझं शारीरिक आरोग्य अतिशय उत्तम आहे, ही भावना माझ्या मनात आहे. जाणीव श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. श्वासाची गती संथ, मंद, लयबद्ध झाली. मनातील विचार कमी झाले आहेत. श्वास घेताना थंड हवेचा स्पर्श दोन्हीही नाकपुड्यांना जाणवतोय.
श्वास सोडताना उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव होते. मी श्वास घेताना या सृष्टीतली सकारात्मकता, प्राणशक्ती, चैतन्य शक्ती, ज्या ज्या काही चांगल्या गोष्टी आहेत त्या मी माझ्यामध्ये सामावून घेत आहे. आणि मी श्वास सोडताना माझे सगळे विचार, माझ्या सगळ्या व्याधी, काळजी, चिंता, दुःख हे सगळं बाहेर सोडून देत आहे. माझ्या प्रत्येक श्वासासोबत मी एनर्जाइज होत आहे, चैतन्ययुक्त होत आहे. आणि माझा श्वास सोडताना मी तणावमुक्त, व्याधीमुक्त होत आहे. मी सुखी आहे, समाधानी आहे, आनंदी आहे. शरीर आणि मनाच्या या शांत आणि प्रसन्न अशा स्थितीमध्ये आपण स्वतःला एक संकल्प देऊया. मला माझ्या जीवनात सुख समाधान, उत्तम शारीरिक मानसिक आरोग्य प्राप्त करून घ्यायचं आहे आणि यासाठी उचित अशी साधनं मी नित्यनेमाने यथाशक्ती करणार आहे. माझा रोजचा 1 तास मी स्वतःला देणार आहे. मनोमन आपले आई वडील, आद्य गुरुजन, इष्ट देवता, कुलस्वामिनी त्यांचं स्मरण करूया आणि त्यांना मनोभावे वंदन करूया. ही संपूर्ण शक्ती आपल्याला तथास्तु असा आशीर्वाद देत आहे. प्रचंड सकारात्मक ऊर्जा, आत्मविश्वास आणि इच्छाशक्ती आपली प्रबळ होत चालली. हळूहळू या स्थितीतून बाहेर येण्यासाठी आपली जाणीव आपल्या देहाकडे, हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. मान उजवीकडे डावीकडे सावकाश फिरून घ्या. आपले हात सरळ डोक्याच्या दिशेने वर घेऊन एक हलकासा खेच संपूर्ण शरीराला. अगदी सावकाश डाव्या कुशीला वळायचंय आणि उजव्या हाताच्या आधाराने बैठक स्थितीमध्ये यायचंय. दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या हृदयापाशी. शरीर आणि मनाचं सामर्थ्य वाढवणाऱ्या महामृत्युंजय मंत्राचं पठण करूया. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात्. ओम शांती शांती शांती. आपले जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेतनं पुढे झुकूया. आपले जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर आपली संपूर्ण साधना ओम समर्पित आपला राग, द्वेष, अहंकार सोडून देऊया आणि प्रचंड आत्मविश्वासाने, इच्छाशक्तीने आपल्या या आठवड्याची आणि दिवसाची सुरुवात करूया. हळूहळू कमरेतनं सरळ दोन्ही हात खाली, हाताच्या दरम्यान निर्माण झालेली खूप अलगद डोळे आणि चेहऱ्याच्या स्नायूंना द्यायचे. सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. धन्यवाद. आजचा वर्ग थोडासा लांबला आपला, त्याबद्दल दिलगिरी. भेटूया उद्या सकाळी 5:50. हरिओम. धन्यवाद. सगळ्यांना शुभ दिवस. मीटिंग एंड करते.